नमस्ते, हरिओम। आज आपण योग आणि प्राणायामाचे फायदे, योगासने आणि प्राणायाम याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत। योग आणि प्राणायाम काय आहे? निसर्ग विविध घटकांनी बनलेला आहे। हे घटक एकमेकांशी क्रिया करून नवीन गोष्टी तयार करतात। जेव्हा घटकांचे काम योग्य प्रकारे होत नाही, तेव्हा निसर्ग आपले संतुलन परत आणतो। योग हे निसर्गाच्या नियमानुसार व्यक्तीला बरे करते। जर योगाचा सराव सोपा, नैसर्गिक आणि नियमित केला तर त्याचे चांगले परिणाम मिळतात। योगासाठी योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि जीवनशैली पाळणे आवश्यक आहे। योग आणि प्राणायाम हा रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग असावा। योगामुळे शरीर मजबूत, तंदुरुस्त, हलके आणि ताजेतवाने राहते। स्नायू मजबूत होतात, रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात। शरीरातील अनेक समस्या दूर होतात। योगाची व्याख्या। योग हा युज शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ आहे एकत्र करणे। आध्यात्मिकतेत हा शब्द आत्मा आणि परमात्मा यांना एकत्र करण्यासाठी वापरला जातो। मनुष्य सुखी राहू इच्छितो, पण बाह्य गोष्टीत आनंद शोधल्यामुळे दुःख मिळते। योग शरीर व मन दोन्हीच्या दृष्टीने फायदेशीर आहे। योगामुळे अंतर्गत शक्ती जागृत होतात, मन नियंत्रित होते आणि शेवटी मोक्ष मिळतो। योगासने आणि फायदे। योगासने शरीर लवचिक, तंदुरुस्त आणि ताजेतवाने ठेवतात। योगासने बद्धकोष्ठता दूर करतात, रक्ताभिसरण सुधारतात, स्नायू आणि मज्जासंस्था मजबूत करतात, हृदय, पोट, गॅस्ट्रिक समस्या, पाठदुखी, दम, अनिद्रा यासारख्या समस्यांवर फायदेशीर ठरतात। उदाहरणतः सूर्यनमस्कार, ताडासन, भुजंगासन, पवनमुक्तासन आणि वज्रासन नियमित करणे आवश्यक आहे। प्राणायाम आणि फायदे। प्राणायाम जीवनातील ऊर्जा म्हणजे प्राण शुद्ध करतो। फायदे: शरीराला अतिरिक्त ऊर्जा मिळते, मन शांत आणि प्रसन्न राहते, भूक, तहान, थंड, उष्णता नियंत्रित होतात, पचन सुधारते, वय वाढण्याची प्रक्रिया हळू होते, शरीरातील अनेक रोग दूर होतात। प्राणायाम पद्धती। 1. भस्त्रिका प्राणायाम 5 मिनिटे। शरीराला जास्त ऑक्सिजन मिळतो आणि संपूर्ण शरीर ताजेतवाने वाटते। मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे। फॅट जळतो आणि वजन कमी होते, फुफ्फुस मजबूत होतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते। अनुलोम विलोम प्राणायाम 5 मिनिटे। वात, पित्त, कफ संतुलित राहतात, नकारात्मक विचार कमी होतात, सकारात्मक विचार वाढतात, शरीर व मन संतुलित राहते। नियमित सराव केल्यास कॅन्सर, पक्षाघात सारख्या आजारांमध्येही फायदा होतो। कपालभाती। कपालभाती प्राणायाम 5 मिनिटे। पचन सुधारते, शरीरात ऊर्जा वाढते, डोके स्पष्ट होते आणि रक्ताभिसरण सुधारते। फॅट जळतो, वजन कमी होते, फुफ्फुस मजबूत होतात, विषारी पदार्थ बाहेर पडतात, किडनी, हृदय, कोलेस्ट्रॉल, कॅल्शियमचे जमा ब्लॉकेजेस दूर होतात। कुंडलिनी जागृत होते, मेटाबॉलिझम सुधारतो आणि पोषण संतुलित राहते। भ्रामरी प्राणायाम 2 मिनिटे। मन शांत राहते, एकाग्रता वाढते, तणाव कमी होतो, निद्रा सुधारते, शरीरातील ऊर्जा संतुलित राहते। योगासने आणि प्राणायामाचे नियम। प्राणायामासाठी स्वच्छ आणि शांत जागा निवडा। फक्त नाकाने श्वास घ्या। सकाळी योगासनेनंतर प्राणायाम करा। सुरुवातीला 5 ते 10 मिनिटे करा, हळूहळू 30 ते 60 मिनिटांपर्यंत वाढवा। मानसिक शांती ठेवा, खूप तणाव न घेता हळूहळू श्वास घ्या। योगासनेसाठी सकाळी रिकाम्या पोटी किंवा संध्याकाळी 5-6 तास जेवणानंतर करा। स्वच्छ शांत जागा निवडा, आरामदायक कपडे घाला, मऊ गादी किंवा चादर वापरा। वय, ताकद आणि क्षमतेनुसार सराव करा। गंभीर आजार किंवा हाडभंग असलेल्यांनी कठीण आसने टाळावीत। योगासने केल्यानंतर अर्धा तास जेवण टाळा। पुढे वागताना श्वास बाहेर, मागे जाताना श्वास आत घ्या। सुरू करताना हलके विश्रांती घ्या आणि शवासन करा। घडबंधारात लक्कन वीज चमकावी, तसाच तो क्षण होता ज्यावेळी तुम्हाला तुमच्या कल्याणाचा सल्ला दिला गेला। योगाभ्यास करा। खरंच हा सल्ला देणारा देवदूतच होता, कारण हा सल्ला म्हणजे तुमच्या विकारमुक्तीची ग्वाहीच होती।
याची तुम्हाला खात्री पटली आणि तुम्ही तो सल्ला मानला. खरं म्हणजे योगाभ्यास करा हा सल्ला मानल्याशिवाय पर्यायच नाही. योगाभ्यास करा हा सल्ला मानण्याशिवाय पर्यायच नाही. म्हणून हा सल्ला मानून आपण योगाभ्यासाला प्रारंभ केला. नका, आता वेळ आहे हा ज्ञान प्रत्यक्षात आणायची. सकाळी किंवा संध्याकाळी रोज थोडा वेळ योग आणि प्राणायामासाठी काढा. नियमित सराव केल्यास तुम्ही तंदुरुस्त, ताजेतवाने आणि ऊर्जा वाढलेले राहाल. चला आजपासूनच योग आणि प्राणायाम करून निरोगी जीवन बनवूया. धन्यवाद.